आषाढी एकादशी उपवास विशेष साबुदाणा थालीपीठ करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप साबुदाणा, 1 चमचा जिरे, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 1 इंच आल्याचे तुकडे, 125 ग्रॅम लाल भोपळा, चवीनुसार मीठ, पाणी, 2 ते 3 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, साजूक तूप. साबुदाणा स्वच्छ धुवून घेत भिजवायचा. जिरे, मिरची, आल्याचा ठेचा करायचा. आता साबुदाणा, किसलेला भोपळा, तयार केलेला ठेचा, मीठ, शेंगदाणा कूट एकत्र करून पाणी न घालता याचा गोळा तयार करायचा. आता तुपाने ग्रीस केलेल्या तव्यावर हे थालीपीठ थापायचं आणि अशा प्रकारे दोन्ही बाजूनी मध्यम आचेवर खमंग खरपूस भाजायचं. झालं आपलं आषाढी एकादशी उपवास विशेष साबुदाण्याचं थालीपीठ तयार. आषाढी एकादशी उपवास विशेष काकडीची कोशिंबीर करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप दही, 1 सोलून किसलेली काकडी, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ, 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, दह्यात किसलेली काकडी, तयार केलेला ठेचा, साखर, चवीप्रमाणे मीठ आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा. झाली आपली आषाढी एकादशी उपवास विशेष काकडीची कोशिंबीर तयार. हे थालीपीठ बनवताना यामध्ये आपण बटाट्याचा वापर नाही करणार, तर कसं बनवणार आहोत ते पाहूयात. सगळ्यात आधी साबुदाणा घेतलेला आहे आणि 4 ते 5 वेळा हा साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा. साबुदाणा स्वच्छ धुवून झाला की यामध्ये साबुदाणा तरंगेल किंवा बुडेल इतपतच पाणी घालायचं आणि आता यावर झाकण ठेवायचं आणि रात्रभर किंवा कमीत कमी 6 तास तरी हा साबुदाणा भिजण्यासाठी ठेवून द्यायचा. आज आपण कोशिंबीर आणि थालीपीठ दोनही बनवणार आहोत. त्यासाठी एक बेसिक ठेचा तयार करून घेऊयात. जिरं घेतेय, हिरवी मिरचीचे तुकडे आणि आलं. आता यातलं आलं आणि जिरं तुम्ही खात नसाल, उपवासाला नाही घेतलं तरी चालेल, फक्त मग हिरव्या मिरचीचा ठेचाचा तुम्ही इथे वापर करा. खूप फाईन पेस्ट करायची गरज नाही, हलकासा ओबडधोबडच हा ठेचा करून घेऊया. आणि इथे हा आपला ठेचा पण बनवून तयार आहे. कोशिंबीर बनवण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे दही. यामध्ये घालूयात 1 काकडीचा खीस. सो इथे 1 अख्खी काकडी घेतलेली आहे मी. सोलून घेतली काकडी आणि खिसणीने व्यवस्थित असं खिसून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकाल छान असा याचा खीस पाडून घ्यायचा. बारीक तुकडे घेतले तरी काही हरकत नाही, पण ही अशी कोशिंबीर आहे ना छान लागते. यामध्ये घालूयात हा जो ठेचा आपण तयार करून घेतलेला आहे, यातला थोडासा ठेचा, साखर, चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडासा भाजलेला शेंगदाण्याचा कूट आणि हे सगळं करूयात मिक्स. आणि थालीपीठासोबत खाण्यासाठी ही मस्त अशी थंडगार आणि खमंग अशी काकडीची कोशिंबीर बनवून तयार आहे. आता तयार करूयात थालीपीठ. थालीपीठ बनवण्यासाठी आता हा जो साबुदाणा आपण भिजत घातला होता हा मी एका बाउलमध्ये घेतलेला आहे. त्याचसोबत इथे आहे माझ्याकडे वाटीभर किसलेला भोपळा किंवा भोपळ्याचा खीस. हा खिसणीने खिसून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकाल. सो हा पूर्ण खीस यामध्ये घालतो. बटाट्याचा वापर नाही करत आहोत. हा ठेचा जो आपण तयार करून घेतला होता हा ठेचाही घालूयात. चवीपुरतं मीठ आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. आता यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे, कारण लाल भोपळ्यामध्ये खूप सारं पाणी आहे, मॉइश्चर आहे. त्यामुळे पाण्याचा अजिबात वापर न करता हे आपण छान मळून घेतो. आणि इथे ना असं चिवडून मळून हे फार घ्यायचं नाही आहे. याचं कारण असं की मग जेव्हा आपण थालीपीठ करतो ना ते साबुदाण्याचं पूर्ण टेक्स्चर निघून जातं. त्यामुळे हे फक्त मिक्स केलं आणि हा आता थापताना असा एक गोळा करून घेते आणि आता हे तव्यामध्ये थापूयात. आता हा गोळा घ्यायचा आणि हे छान थापून घेऊयात. सो इथे तुम्ही बघू शकाल या प्रोसेसमुळे काय होतं ना, साबुदाणा जसाच्या तसा अख्खा दिसतो या थालीपीठामध्ये आणि हे एकसारखं असं थापून झालेलं आहे. आता झाकण ठेवूयात आणि अगदी मध्यम आचेवर हे खालच्या बाजूने छान भाजून घ्यायचं. आता 1-2 मिनिटं झाकण ठेवून हे थालीपीठ मध्यम आचेवर व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. आता झाकण उघडूयात. बऱ्याचदा काय होतं ना की बरेच जण तक्रार करतात की थालीपीठ आहे ना तुटतं साबुदाण्याचं. तर ते तुटू नये म्हणून काय करायचं, झाकण काढलं की हे असं एक कालथा किंवा ओलथान घ्यायचं आणि हे हलकंसं आहे ना असं प्रेस करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, साबुदाण्याला बाइंडिंग छान येतं आणि ते उलटत असताना साबुदाण्याचं थालीपीठ तुटत नाही, तुकडे नाही पडत. सो एजेस आधी असं छान लूज करून घ्यायचं आहे आणि हे
क्या बात है. मस्त खरपूस दिसतोय. साबुदाण्याचा एकूण एक जो ग्रेन आहे तोही छान दिसतोय. जबरदस्त. आता ही जी वरची बाजू आपण उलटवून घेतली, ही छान भाजून घेऊयात.